हॅलो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे वारीचा दुसरा दिवस. सकाळी 4 वाजलेले आहेत आणि आम्ही आहोत पुसेगाव येथील सेवागिरी मंदिरात. इथे आमच्या पालखीमधले काही लोक आहेत जे काकडा आरती करतात, तर त्यांची काकडा आरती चालू होती आणि ती झाल्यानंतर आम्ही फ्रेश व्हायला जाणार होतो. रात्री पण आम्ही एका मावशीकडे थांबलो होतो, जी माझ्या आईची फ्रेंड आहे. तिने आम्हाला रात्री जेवण वगैरे दिलं होतं. झोपायला आम्ही मंदिरातच आलो होतो, पण जेवणासाठी तिच्याकडे गेलो होतो. आणि आता इथे काकडा आरती संपल्यानंतर आम्ही पुन्हा तिच्याकडे आंघोळी वगैरे साठी जाणार आहोत, फ्रेश होण्यासाठी. आणि चला तर मग, हे पुसेगावचं मंदिर आहे. खूप सुंदर आणि प्रसन्न वातावरण आहे मंदिरातलं. खूप छान वाटतं. आणि आता आम्ही निघालेलो आहोत मावशीकडे. आणि ही आहे माझ्या आईची फ्रेंड आहे, स्कूल फ्रेंड. खूप छान आहे स्वभाव आणि तिने आमची इतकी छान सेवा केली. आदल्या दिवशी आम्हाला तिने जेवायला बोलवते, दुसऱ्या दिवशी आम्हाला आंघोळीसाठी बोलवलं होतं आणि खूप छान सेवा केली. मला तिचा स्वभाव खूप आवडला. आणि परत आम्ही मंदिरात येऊन इथं बॅगा वगैरे पॅक करून आम्ही पुढील प्रवासासाठी निघणार होतो. तिथे आमच्या बॅगा पॅक झाल्या. त्या बॅगा नंतर गाडीमध्ये टाकायच्या आणि तिथून परत आपल्या प्रवासाला सुरुवात करायची. मंदिराची आरती चालू आहे. सकाळी जी होती ती आमच्या पालखीची काकड आरती होती. आता ही जी आहे मंदिराची आरती आहे. आणि इथे ही आमची पालखी आहे, आमचा रथ आहे दिंडीचा. इथे तुळशी वगैरे घेत आहेत, कारण तुळशी पण चालवतात, तर इथे त्याची तयारी चालू होती. आणि आता आम्ही निघालेलो आहोत नाश्ता करण्यासाठी. आणि हे आमचे जळगावचे विना घेणारे भाऊ आहेत. गेले 24 वर्ष यांची सेवा आहे. यांच्यावर मी एक नवीन व्हिडिओ नक्कीच बनवेन की काय माऊली सेवा करतात आणि कसं करतात. खरंच खूप महान सेवा आहे माऊलींची. आणि हा जो परिवार तुम्हाला दिसतोय, हा परिवार सुद्धा खूप यांनी सेवा केलेली आहे. कारण हा परिवार जो आहे पण विठ्ठल पंथातलाच आहे. हे विना घेतलेला महाराज तर गेले कित्येक वर्ष यांनी मौन धारण केलेलं आहे. यांच्यावर पण एक सेपरेट व्हिडिओ बनेल, पण आता आपल्याला त्यांच्याविषयी जास्त मला माहिती नाहीये. पण त्या महाराजांनी खूप वर्ष मौन केलं होतं, कारण हे मिलिटरीत होते आणि कुठून तरी पठारावरून ते खाली पडले होते. पण ते त्यांना एक खरंच काय बोलतात, खिचटलं सुद्धा नाही साधं. ती सगळी विठ्ठलाची कृपा आहे. आणि तेव्हाच त्यांनी ठरवलं की त्यांनी ते 12 वर्ष मौन धारण करणार. आणि त्यांनी ते 12 वर्ष कंप्लीट झाले. आणि त्याच्यानंतर काही 1-2 वर्ष परत त्यांनी मौन सोडलं आणि त्याच्यानंतर परत त्यांनी मौन पकडलेलं होतं. खूप छान त्या परिवाराची पण गोष्ट आहे. माऊलींनी एक ग्रंथ लिहिलाय पुसेगाव मध्ये. मला ग्रंथाचं नाव नीट आठवत नाहीये, पण त्यांनी एक ग्रंथ पण लिहिलेला आहे. खूप ते माऊली इतका आदर सत्कार करतात ना पालखी वारकरींचा की विचारू नका. इथून परत आम्ही आमच्या वाटचालीसाठी निघालो आणि इथून निढळ इथे पोहोचलो. जेवणानंतर जेवणाचा मी काही व्हिडिओ घेतला नाही. जेवणानंतर पुन्हा दिंडी प्रस्थान होतानाचा हा व्हिडिओ आहे. आणि खूप सुंदर असं वातावरण होतं, तुम्ही बघू शकता. छान मंगलमय वातावरण असतं आणि एक वेगळाच उत्साह असतो. आणि आपल्यात नाही तर निसर्गात सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा उत्साह असतो. बघा इथे किती सुंदर निसर्ग नटलेला आहे आणि इतकं छान वाटतं. तर अशा प्रकारे आमचा दुसरा दिवस संपलेला होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.